स्पर्धक मित्रांनो, आज आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये जो बदल झालेला आहे त्यातील सामान्य अध्ययन पेपर दुसरा है ना, तो बघणार. बघा, याचं टायटल खूप महत्वाचं आहे. टायटल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटिक्स विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड लॉ. म्हणजेच काय तर ह्या टायटल मध्ये तुम्हाला 3 सब टायटल्स दिसणार. बघूया कुठले आहेत ते. बघा, पहिला आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि दुसरा आहे इंडियन पॉलिटिक्स आणि तिसरा आहे लॉ. यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटिक्स हे दोन आहेत, म्हणजे भारतीय संविधान व भारतीय राजकारण. याच्यामध्ये स्पेसिफाईड मेन्शन केलंय विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. म्हणजे याचा अर्थ जेव्हा जेव्हा संविधानाचा वाचन करणार तुम्ही, जेव्हा जेव्हा संविधान या टायटल खालील तुम्ही विषय बघणार, तेव्हा त्याला महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचा आहे आणि इंडियन पॉलिटिक्स मध्येही महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. मग काय लॉच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचं नाही काय? यस, ऑफकोर्स. पण इथे लॉ जो शब्द दिलेला आहे या लॉ मध्ये आपण बघूया एक्झॅक्ट काय आहे, म्हणजे हा वेगळा केलेला आहे. ओके, ठीक आहे. पण लक्षात घ्या, 3 टायटल्स आपल्याला एकत्रित करून है ना सामान्य अध्ययन पेपर दुसरा बनवलेला आहे. मित्रांनो, ह्या व्हिडिओ मध्ये कारण एक व्हिडिओ हेवी होतो आणि म्हणून ह्या व्हिडिओला जे आहे ह्या पेपरला, ह्या सामान्य अध्ययनच्या पेपरला 2 भागामध्ये बदलवण्यात आलेला आहे. भाग 1 आपण इथे आता आज पाहणार आहोत आणि भाग 2 पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया. बघूया एक्झॅक्ट काय आहे. पहिल्यांदा ह्या पेपरचा एक ॲनालिसिस जे आहे बेसिक, ते आपण बेसिक ॲनालिसिस आधी पाहू आणि मग पार्ट 1 मधले भाग बघूया. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर आपल्याला असं दिसतंय की एक ओल्ड आणि न्यू सिलेबसचं काही कंपॅरिझन जर करतो म्हटलं तर आपल्याला असं दिसतंय की एकूण तसे 20 टॉपिक आहेत. ह्या पहिल्या स्लाइड मध्ये तुम्हाला 10 टॉपिक दिसत आहेत. हे बघा, 10 टॉपिक पर्यंत आहेत. ठीक आहे है ना. तर याच्यामध्ये टायटल्स लक्षात घ्या. पहिला आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचे संविधान. दुसरा आहे भारताची संघराज्य पद्धती, भारताची राजकीय पद्धती. त्यानंतर भारतीय प्रशासन जे आहे त्याचं जे इव्होल्युशन झालेलं आहे ते कुठलं आहे. त्यानंतर राज्य जे सरकार आहे ते त्याचं प्रशासन आहे. त्यानंतर ग्रामीण आणि शहरी ज्या लोकल बॉडीज आहेत, गव्हर्नमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेशन, ते आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हा एक विषय आपल्याला इथे दिसून येतो. जिल्ह्याचं प्रशासन ते आहे, ते इथे दिसून येतं. त्याच्यानंतर पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप हा एक टॉपिक आपल्याला 7वा दिसतो. 8वा इलेक्टोरल प्रोसेस, म्हणजे निवडणुकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या. त्याच्यानंतर मास मीडिया म्हणजे आपल्याला प्रसार माध्यमे, त्याची काय भूमिका आहे ती. आणि एज्युकेशन सिस्टीम, हे 10 आपल्याला टॉपिक दिसतात. इथे बघा, ह्या साईडला दिलेला आहे है ना. ह्या साईडला प्रत्येक याच्यात काय बदल झालेला आहे काय नाही. इथे रिस्ट्रक्चर्ड म्हटलेलं आहे, म्हणजे बदलवलेलं आहे, काही ऍड केलेले आहेत आणि काही रिमूव्ह केलेले आहेत. दुसऱ्या याला बायफर्केट केलेला आहे आणि काही टॉपिक ऍड केलेले आहेत. हा तिसरा जो टॉपिक आहे इव्होल्युशन ऑफ इंडियन, हा नवीन आहे, हा नव्हताच आधी. ठीक आहे, हा ऍड करण्यात आला. त्याच्यानंतर बाकीचे बघा रिस्ट्रक्चर्ड आहेत, काही रिशफल करण्यात आलेले आहेत आणि रिस्ट्रक्चर्ड. मास मीडियामध्ये काहीही बदल दिसून येत नाही. एज्युकेशन मध्ये रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलंय, काही ऍड करण्यात आले, काही रिमूव्ह करण्यात आले. ह्या 10 टॉपिक मध्ये आता जे टायटल्स दिसतात आपल्याला, त्या टायटल्स मध्ये एक्झॅक्ट टॉपिक किती आहेत तर बघूया आपण. तर एक्झॅक्ट आपल्याला दिसतंय एकूण 57 टॉपिक्स याच्यामध्ये विषय जे आहेत याच्यामध्ये कव्हर होत आहेत. यातले काही मी ढोबळमानाने मोजले, ज्याच्यामध्ये पुन्हा सब टॉपिक आपल्याला दिसून येतील. तर असे किंबहुना पकडून घ्या एक 70च्या जवळपास जे आहेत ह्या पहिल्या 10 मध्ये आहेत. त्यानंतरचे आपण पुढचे बघूया नेक्स्ट स्लाइड्स मध्ये. बघा, दुसऱ्या याच्यात आपल्याला काय दिसतंय, याच्यामध्ये
आहे ना, 20 आहेत, म्हणजे पहिले 10 पाहिले, हे दुसरे 10, असे 20, म्हणजे टोटल किती टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये? टोटल 20 टॉपिक्स आहेत पेपर 2 मध्ये. याच्यामध्ये विभाग असे काही केलेले नाहीत. म्हणजे जसं सामान्य अध्ययन पेपर पहिल्यामध्ये इतिहास, भूगोल, कृषी असे 3 विभाग केले, यामध्ये विभाग केलेले नाही. पण आपल्या सोयीने आपण करून घेऊया, बघूया पुढे कसं आहे. तर पहिल्यांदा हे बघून घेऊ. बघा 11व्याचं टायटल आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, है ना, प्रशासकीय कायदे. दुसऱ्याचं आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966. त्यानंतर सम पर्टिनंट लॉज, टोटल 8 कायदे दिलेले आहेत. सोशल वेलफेअर अँड सोशल लेजिस्लेशन, फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन, ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन अँड रूरल इकॉनॉमी, पब्लिक सर्व्हिसेस, constitutional and statutory bodies, concept, approaches and theories in public administration, public policy, central and state government privilege. तर यातून बघा काय दिसतंय, तर आपल्याला हा दिसतोय 12वा टॉपिक, लँड रेव्हेन्यू कोड, हा नवीन आलेला आहे. त्याच्यानंतर 19वा टॉपिक बघा, है ना, कॉन्सेप्ट, अप्रोचेस अँड थिअरीज इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासनामधील संकल्पना वगैरे ज्या आहेत, है ना, ती नवीन आलेला आहे. त्यानंतर पब्लिक पॉलिसी, है ना, जे काही जनतेकरिता ज्या काही पॉलिसी बनवल्या आहेत ते पण एकदम नवीन आलेलं आहे. हे नवीन टॉपिक आहेत. बाकीचे जसं ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन, हे सुद्धा एक नवीन टॉपिक आहे. बाकीचे मात्र आपल्याला रिस्ट्रक्चर्ड केलेले दिसून येतात. इथे बघा कॉन्स्टिट्यूशनल अँड स्टॅट्युटरी बॉडीज, हा सुद्धा नवीन टॉपिक दिसतोय. पण बघा मी इथे लिहिलं अननेसेसरी, है ना, रिपिटेशन आहे. ते कसं आपण पाहूया की कसं प्रकारे आधीच ते टाकण्यात आलेलं आहे. बाकीचं रिस्ट्रक्चर्ड आणि रिमूव्ड ऍडेड असं केलेलं आहे. त्यातल्या ओल्ड याच्यामध्ये एक 11वा टॉपिक होता, 11व्या रँकवर होता, 11व्या नंबरवर, सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट प्रिव्हिलेजेस, है ना, हे उडवून घेतलं. हा टॉपिकच विड्रॉल केलेला आहे. त्याचं काय आता काही महत्व राहिलं नाही. सेक्शन 123 वगैरे जे आहे, है ना, सिक्रेसी ऍक्ट वगैरे, याचं काही महत्व राहिलेलं नाही. कारण की RTI आला आणि हे सगळं चेंज झालं. आता आपण वेगळ्या मोडमध्ये आहोत आणि म्हणून हा टॉपिक इथून वगळण्यात आलेला आहे. बरं केलं तो टॉपिक वगळला. पण काही टॉपिक मात्र रिपिटेशन सारखे ठेवलेले आहेत. खैर MPSC ला जी आहे लेंथ द्यायची सवय आहे, तुम्हालाही माहित आहे, है ना. तर आपण त्या लेंथच्या भानगडीत पडू नये आणि बघूया एक्झॅक्टली कशा प्रकारचं टॉपिकचं अनालिसिस आहे. इथे जे काही उर्वरित 10 दाखवलेत त्याच्यामध्ये किती आहेत, तर एकूण 32 आपल्याला टोटल टॉपिक इथे दिसून येतात. 32 टॉपिक आपल्याला इथे दिसून येतील. ठीक आहे. तर तिकडचे अराउंड 57, मी म्हटलं होतं काही ऍड केले तर 60-70, आणि इथेचे 30, म्हणजे 100 जो आहे, 100चा आकडा जो आहे, हा 100चा आकडा पकडा. एक 100च्या जवळपास टॉपिक जे आहेत तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ओके, एक एक आपण बघूया. पार्ट 1 मध्ये आपण बघूया काय काय आहे ते. सर्वप्रथम त्याच्यापूर्वी आपण बघूया की हे जे आहे, हा जो पेपर आहे, हा पेपरचं डिव्हिजन दिलं नाही, पण आपल्याला आपल्याकरिता समजण्याकरिता काही याला कॅटेगरायझेशन करता येईल का? चला बघूया करता येईल का ते. बघा सब्जेक्ट मॅटर्स कॅटेगरायझेशन होऊ शकतं का बघा. एक कॅटेगरायझेशन मी इथे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व टॉपिक्सला कव्हर करता येईल त्याच्या थ्रू, है ना. म्हणजे आपल्याला कॉन्सेप्च्युअली सुद्धा हा सब्जेक्ट समजायचा आहे म्हणून. पहिल्यांदा भारतीय संविधान, है ना, भारतीय संविधान हा दिलेला आहे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारतीय संविधानातील सर्व बाबी ज्या आहेत ह्या इथे कव्हर केलेल्या आहेत, है ना. त्यानंतर दुसरं आपण बघूया काय कव्हर केलेलं आहे. तर भारतीय संविधानात काही संस्था आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्या गव्हर्नन्ससाठी महत्वाच्या आहेत, त्या इन्क्लूड केल्या आहेत. किंबहुना एवढंच नाही, तर संविधानाच्या व्यतिरिक्त काही इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्या सिव्हिल सोसायटीच्या इन्स्टिट्यूशन आहेत, जसं प्रसार माध्यम आहेत, शिक्षण संस्था आहेत, ह्या ज्या आहेत याचा सुद्धा रोल इथे दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं पण महत्व इथे समजून घ्यायचं आहे. म्हणजे इन्स्टिट्यूशन्स 2 प्रकारच्या, एक कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन्स आणि दुसरं आहे अदर दॅन, म्हणजे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या गव्हर्नन्स मध्ये कशा पार्टिसिपेट करतात, कसं इन्फ्लुएन्स करतात ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे पहिला झाला संविधान, संविधानातील सर्व बाबी,
कॉन्सेप्च्युअल संकल्पना ज्या राहतील त्यातील तरतुदी वेगवेगळ्या ज्या आहेत त्या, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द आर्टिकल फर्स्ट, त्याच्यापूर्वी स्टार्टिंग फ्रॉम द प्रिएम्बल तिथपासनं तर शेवटपर्यंत संपूर्ण संविधान, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशन्स. त्यानंतर तिसरं बघूया एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, लोक प्रशासन, हा सुद्धा विषय घातलेला आहे. लोक प्रशासन दोन अँगलनी घातलेला आहे, दोन अँगलनी त्याला रिफ्लेक्ट केलेला आहे. एक लोक प्रशासन जर आपण बघितलं तर कॉन्सेप्च्युअल आहे, है ना, आपण तुम्हाला दिसतंय कॉन्सेप्ट दिलेले आहेत, थेरीज आहेत, आपण बघितलेलं आहे. ओके. आणि दुसरं मात्र महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रशासन काय आहे ते पण आपल्याला इथे बघायचं आहे. तर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला दोन प्रकारे बघायचं आहे. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा बघूया. तर चौथं दिसतंय आपल्याला कायदे दिलेले आहेत, है ना, असं म्हटलेलं सम पर्टिनंट ऍक्ट, सम पर्टिनंट लॉज, है ना. कुठले आहेत हे लॉज, काय कुठले कायदे आहेत? काही सम पर्टिनंट लॉज जरी म्हटलं तरी त्या व्यतिरिक्तही इतर ठिकाणी सुद्धा कायदे दिलेले आहेत. काही अनुषंगाने आलेले कायदे आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत. कशाशी रिलेटेड? गव्हर्नन्सशी रिलेटेड, म्हणजे जे सुशासन आहे त्या सुशासनाशी सुसंगत जे कायदे आहेत ते कायदे काय आहेत, त्यांची काय ऑब्जेक्टिव्ह वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. म्हणजे आपल्याला काय दिसतंय की जर पेपर सेकंडचं अनालिसिस केलं तर आपल्याला हे जे आहेत चार भाग, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूशन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि वेगवेगळे कायदे, ह्या चार बाबी आपल्याला इथे दिसतील. ह्या चार बाबीच्या अँगलने आपल्याला ह्या पेपरचा अभ्यास करायचा आहे. सातत्याने जेव्हा मित्रांनो अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की ह्या चार जे आहेत कॅटेगरायझेशन, त्या अँगलनीच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही कॉन्सेप्च्युअली पण पक्के व्हाल, कारण यांच्यामध्ये इंटरलिंकेजेस सुद्धा आहेत, ते पण तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. ओके, ठीक आहे. आय होप सो की तुम्हाला आता लक्षात आलं असेल पेपर सेकंड कसा करायचा. पेपर सेकंडच्या बाबतीत आपण हळूहळू चर्चा पण करूया, एक एक टॉपिक घेतला की. ठीक आहे. ओके. बघा, पहिला आहे भारताचे संविधान, पहिलं टायटल आहे, है ना. याच्यामध्ये विविध जे आहे टॉपिक्स ऍड केलेले आहेत. आपण एक एक टप्प्याटप्प्याने बघूया. पहिलं, मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची निर्मिती प्रक्रिया, है ना. प्रथमतः म्हटलेलं आहे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. बघा, इतिहास तुम्ही बघितला आता, हिस्ट्री, त्या हिस्ट्रीमध्ये तुम्हाला प्री इंडिपेंडन्स, है ना, त्याच्याबद्दल कायद्याबद्दल सांगितलं, इव्होल्युशन दिलेलं आहे, आपण बघितलं आहे, है ना. पहिलेपासूनचं म्हणजे 1861 पासून तर सरसकट आपल्याला कुठपर्यंत आलेलं दिसतं, 1935 पर्यंतच्या कायदे दाखवलेले. त्यानंतर मग कॅबिनेट मिशन प्लॅन आलं, मग माउंटबॅटन प्लॅन, त्याच्यानंतर मग इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट झाला 1947चा, आणि मग आपल्याला दिसतं संविधान सभेची स्थापना झाली. संविधान सभेची स्थापना झाली आणि त्यात बरंच चर्निंग झालं, बऱ्याच ऍक्टिव्हिटीज झाल्या. ह्या ज्या बाबी आहेत, ह्या अशा पूर्ण फ्लो जो आहे तो संपूर्ण फ्लो म्हणजे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. याच्यामध्ये संविधान सभेची निर्मिती कशी झाली, कोण सदस्य होते, कोण अध्यक्ष, कुठल्या समित्या, त्यांचे कामकाज काय झाले, है ना, इथपासनं तर तिथले डिबेट सुद्धा लक्षात घ्या. त्या संविधान सभेतील कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली मधील डिबेट सुद्धा विचारू शकतात, है ना, कारण की काही महत्वाचे डिबेट्स आहेत, काही महत्वाचे कोट आहेत तिथल्या संविधानकर्त्यांनी केलेले, ते अत्यंत महत्वाचे आहेत, ते अत्यंत दूरगामी विचारांनी मांडलेले आहेत. त्यामुळे ते पण प्रश्न विचारायची शक्यता आहे. म्हणून संविधानाची निर्मिती प्रक्रियामध्ये संपूर्ण जे आहे कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीच्या फॉर्मेशन पासून तर त्यातील संपूर्ण प्रक्रिया. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिसतंय सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि दुसरं फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सेक्युलर, डेमोक्रेटिक आणि सोशलिस्ट असे शब्द वापरलेले आहेत, है ना. मी कॅटेगरायझेशन केलं, लक्षात घ्या, टॉपिकला डिवाइड केलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतंय
सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधान जे आहे ते कसं आहे, आपण असं ऐकतोय की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ बल्किएस्ट कॉन्स्टिट्यूशन, ह्या जगातील सर्वात मोठं संविधान आहे, है ना, लेंदीएस्ट सर्वात लांब, है ना, सुस्पष्ट असलेलं, है ना, असं अशा प्रकारचे विविध वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये भारतीय संविधानाची आहेत, ती आपल्याला पूर्णपणे इथे लक्षात घ्यायचं आहे. मग हे लक्षात घेताना काय, तर भारतीय संविधान वाचताना कंपॅरेटिव्ह आपल्याला बघायचं आहे जगातले संविधान महत्वाचे 1, 2, 4 आणि इंडियन कॉन्टेक्स्ट मधलं काय फरक आहे काय नाही, ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रश्नांची शक्यता आहे. दुसरा आहे फिलॉसॉफी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. याच्यामध्ये 3च शब्द दिले, ETC द्यायला विसरले, है ना, MPSC ने ETC नाही दिली. आपण इथे देऊन टाकूया ETC, हे घ्या ETC. का, तर आपल्याला असं दिसतंय की फिलॉसॉफी जी आहे ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ही काय केवळ 3 शब्दामध्ये सीमित नाही. बरेचसे महत्वाचे बेसिक जे आहेत वर्ड्स आहेत जे संविधानामध्ये आहेत. बघा इथे प्रिएम्बल दिलेला आहे, ह्या प्रिएम्बल मध्ये तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे आपल्याला इथे दिसते. जसं इथे सेक्युलर वगैरे घेतलेलं आहे तेवढंच दिलेलं आहे, बाकीचं सोडून दिलेलं आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तर आपल्याला काय दिसतंय, जसं धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे आणि समाजवादीपणा आहे, तसंच सार्वभौमत्व आहे, गणराज्य आहे, समता आहे, है ना, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, त्याच्यानंतर न्याय आहे, ह्या सर्व बाबी, त्या व्यतिरिक्त ही इतर सर्व बाबी त्या फिलॉसॉफिकल एलिमेंट आहे. भारताचं संविधान जे आहे ते तत्वज्ञान दृष्ट्या जगातल्या जे टॉपमोस्ट कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, वन ऑफ द मॅच्युअर्ड ज्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, हे वन ऑफ द मॅच्युअर्ड कॉन्स्टिट्यूशन हे भारताचं कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्याच्यामुळे हे फिलॉसॉफिकली जबरदस्त स्ट्रॉंग आहे. अत्यंत अधिक जास्त प्रमाणात खोली जी आहे ती ह्या संविधानाने गाठलेली आहे, कारण की संविधान कर्त्यांची फिलॉसॉफिकल कॉन्सेप्टच जबरदस्त होते आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला संपूर्ण इतर फिलॉसॉफिकल एलिमेंट्स वाचायचे आहेत, केवळ 3च शब्द नाही. विचारणार म्हणजे विचारणार प्रश्न, इथे दिलं नाही म्हणजे विचारणार नाही असं नाही. मी तुम्हाला सांगितलं आहे सिलेबस हा एक्सप्लिसिट केला आहे, याचा अर्थ एक्झॉस्टिव्ह केलेला नाही, तो इल्युस्ट्रेटिव्हच आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया. त्यानंतर त्यांनी दिलेला आहे फंडामेंटल राईट्स, ॲबोल्युशन ऑफ राईट्स टू प्रॉपर्टी ॲज अ फंडामेंटल राईट्स, इन्क्लुजन ऑफ RT राईट टू एज्युकेशन ॲज अ फंडा. काही गरज नाही, म्हणजे हे उगाच टाकून दिलेलं आहे लेंथ द्यायला. अदरवाइज फंडामेंटल राईट्स म्हटलं की आले सर्व, तुम्हाला सर्वच करणं आहे, काही सुटलेलं नाही. पण तरी सुद्धा लेंथ देण्यासाठी ॲबोल्युशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी, आर्टिकल 19 जे आहे तिथून कसं वगळलं नि बा काय केलं काय नाही, मग आर्टिकल 21 मध्ये कसं RT आलं आणि काय ते, हे सर्व ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, संपूर्ण फंडामेंटल राईट्स आपल्याला वाचायचे आणि त्या फंडामेंटल राईट्सचं इव्होल्युशन, ते पुढे कुठे आलं इव्होल्युशन ते आपण पाहूया. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ अ स्टेट पॉलिसी, है ना, म्हणजेच राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे. याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी संपूर्ण पाहून घ्यायची आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की मूलभूत ज्या आहेत अधिकार आणि हक्क आणि फंडामेंटल राईट्स सोबत डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल याचं रिलेशनशिप काय आहे, संबंध काय आहे. तर यांचा संबंध जो आहे हा एक इव्होल्युशनचा पार्ट आहे, है ना, आणि याचा इव्होल्युशनचा पार्ट हा ज्युडिशियरीशी रिलेटेड आहे, है ना, म्हणजे याचा एक पार्ट ज्युडिशियरी आणि दुसरा पार्ट पार्लमेंट. ओके, म्हणजे लेजिस्लेचर असं आपल्याला दिसतंय. ह्या दोघांमध्ये जे काही आपल्याला ज्याला म्हणतो ना द्वंद्व झालेला आहे मस्तपैकी, है ना, सिन्स द इन्सेप्शन ऑफ कॉन्स्टिट्यूशन, त्या द्वंद्वामध्ये यांचं दोघांचं रिलेशनशिप कसं बिल्डअप झालं ते आपल्याला पाहायचं आहे. आता हे इथे तर दिलेलं आहे, पुन्हा पुढे दिलेलं आहे, आपण बघूया कसं दिलेलं आहे ते, रिपिटेशन कसं आहे. मग इथे देऊन ठेवले राईट टू वर्क. आता राईट टू वर्क हा इकडे कुठेतरी शिफ्ट करून घ्यायचा होता, तो इथे टाकला. राईट टू इन्फॉर्मेशन हा पण इकडे शिफ्ट करायचा होता, हा इथे टाकला. मग त्यानंतर एक फंडामेंटल ड्युटीज म्हणजे 51A जो आहे तो तुम्हाला इथे स्पेसिफिकली केलेला आहे.
आता इथे फंडामेंटल ड्युटीजला मात्र एकेरीच शब्दात दिलेला आहे, बाकीचं इथे एलॅबोरेट केलं आहे, म्हणजे हा नुसता लेंथ दिलेला आहे. अदरवाईज हे तुम्हाला वाचायचेच आहेत, न वाचायच्यासाठी असं काही नाही. नुसतं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं टायटल दिलं असतं तरी संपलं असतं. फक्त आता मेन्सचा सिलेबस आहे, त्याला एक्सप्लिसिट करावं लागतं म्हणून एक्सप्लिसिट केलं. पण एक्सप्लिसिट मध्ये थोडासा रिदम जो आहे तो सातत्याने सुटलेला आहे, इथे पण आपल्याला दिसतोय. ठीक आहे, नेक्स्ट बघूया याच्यामध्ये इंडिपेंडंट ज्युडिशियरी है ना. हे एक ठळक वैशिष्ट्य आहे, ऍक्च्युली हे सायलेंट फीचर मधलं आहे इंडिपेंडंट ज्युडिशियरी, पण तो इथे घालून दिलेला आहे आणि पुढे पण पुन्हा ज्युडिशियरी आलेला आहे, त्याला काही अर्थ नाही आहे. ठीक आहे, तर हा समजून जायचा ठळक वैशिष्ट्य आहे. मग त्याच्यानंतर हा जो रिलेशनशिप म्हटलेला आहे बघा, रिलेशनशिप, हा रिलेशनशिप याच्याशी संबंधित आहे. अमेंडमेंट प्रोसिजर अँड मेजर अमेंडमेंट्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड ज्युडिशियल रिव्ह्यू अँड डॉक्ट्राइन ऑफ बेसिक फीचर्स, म्हणजे केशवानंद भारती, मनका वर्सेस स्टेट ऑफ मिनर्वा मिल है ना, हे आपण तर यांनी पूर्वीपासून घेऊ शकत होते, शंकरी प्रसाद पासून घेऊ शकत होते, पण घेतलेलं नाही. पण विचारणार नाही असं आहे का? विचारणार म्हणजे विचारणार, ओके है ना. त्याच्यामुळे आपल्याला असं काही हे नाही की बाबा एवढंच वाचायचं तेवढं वाचायचं. या अनुषंगाने ह्या दोघांचं कॉम्बिनेशन घ्या, अमेंडमेंट वर्सेस ज्युडिशियल रिव्ह्यू, ओके. आणि याचं कॉन्टेक्स्ट कुठल्या याच्यात, हे रिलेशनशिप, ओके. ठीक आहे, ह्याचं इव्होल्युशन. आणि नंतर तिसरा आयाम जो आहे, थर्ड डायनामिक्स ते तयार झालं, ते म्हणजे मग फंडामेंटल ड्युटीज आल्यानंतर आणि त्याच्यानंतर मग सर्व डेव्हलपमेंट झालेलं आपल्याला दिसतंय. तर ते काय आहे, ट्रिनिटी काय आहे है ना, हे त्रिकूट काय आहे, कॉल्ड ॲज अ प्रिन्सिपल ऑफ हार्मोनायझेशन, ते काय आहे है ना, ते पण हा कॉन्टेक्स्ट मध्ये तुम्हाला पाहायचं आहे. ओके, चला नेक्स्ट बघूया. सी, आपण बघूया याच्यामध्ये दुसरं. त्यानंतर काय केलं यांनी, सरळ स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ मेजर कमिशन्स अँड बोर्ड, शब्द आला मेजर कमिशन्स अँड बोर्ड. कुठले, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ह्या टायटल मध्ये आहे, पहिल्या टायटल मध्ये. याचा अर्थ संविधानिक जे आहेत कमिशन्स, त्या कमिशन्स इथे आहेत. बघूया. सी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, दुसरं युनियन अँड स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन्स, तिसरं नॅशनल वुमन्स कमिशन. हे मात्र नाही, हे लक्षात घ्या. बघा बरं, गडबड केलेली आहे. हे काय कॉन्स्टिट्यूशनल इन्स्टिट्यूशन नाही आहे, पण इथे घालून दिलं टायटल मध्ये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नॅशनल ह्युमन राईट, हे सुद्धा नाही आहे, हे मिसनॉमर्स आहे सर्व, ओके. त्याच्यानंतर नॅशनल मायनॉरिटीज, ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नॅशनल एससी कमिशन, यस आहे, ओके. त्याच्यानंतर नॅशनल एसटी कमिशन, यस बायफर्केट केलं त्याच्यानंतर आहे. त्याच्यानंतर रिव्हर वॉटर डिस्प्यूट सेटलमेंट बोर्ड्स, ओके, ठीक आहे, हे आहे, ओके. त्याच्यानंतर सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, हे नाही आहे है ना, हे काय संविधानामध्ये तरतूद नाही आहे याची, इन्फर्ड केलेलं कुठून तरी, ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, जरी इथे टायटल कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दिलेलं असलं आणि स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ, संरचना आणि त्याचे कार्य मेजर कमिशन्स अँड बोर्ड, तरी सुद्धा इथे काही संविधानिक आहेत आणि काही संविधानाबाहेरचे आपल्याला दिसून येतील. ठीक आहे, पण आपल्याला हे सर्व वाचायचं, इथे स्पेसिफाईड केलेलं आहे, ओके. ते हे संपूर्ण वाचायचे आहेत. काय वाचायचे आहे, त्याची संरचना आणि त्याचं कार्य, म्हणजेच काय, यांचा उगम केव्हा झाला, उत्पत्ती है ना, याचं ओरिजिन पाहायचं है ना. एक ओरिजिन पाहिलं की त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर मध्ये त्याची बॉडी काय आहे, ओके. त्याचे ऑब्जेक्टिव्ह पण पाहायचे, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत है ना. त्याच्यानंतर त्याचे काही नॉर्म्स असतील है ना, काही टर्म्स अँड कंडिशन्स असतील, टर्म्स अँड कंडिशन्स ते पाहायच्या. संविधानिक असतील तर संविधानिक, स्टॅट्युटरी असतील तर स्टॅट्युटरी. त्याच्यानंतर त्याची कार्य जी आहेत, फंक्शन, तर त्याचे फंक्शन्स काय आहेत ते. सोबतच करंटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विचारू शकतात, म्हणून सध्याची बॉडी स्ट्रक्चर काय आहे ते पाहायचं. त्याच्यानंतर सध्या त्याचं काही डेव्हलपमेंट इश्यूज असतील, काही इश्यूज आले असतील करंट मध्ये, ते सुद्धा इथे पाहायचे, ओके.
नेक्स्ट बघूया. दुसऱ्या याच्यात बरंच बायफर्केशन आहे. अबकड असं दिलेलं आहे. टायटल अ च भारतीय संघ राज्य व्यवस्था, ब च भारतीय राजकीय व्यवस्था असं आपल्याला दिसून येत आहे. ओके, पण जरी असं बायफर्केशन केलं असलं तरी किंवा फेडरल इश्यूज एवढंच बघायचं आहे है ना. आपण बघूया भारतीय संघराज्य व्यवस्था जी आहे एक्झॅक्ट ते काय आहे बघा. पहिल्याच्यात डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर है ना. इथे रिपिटेशन्स आहेत हा, लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे, कायदेविषयक विषयांचे लेजिस्लेटिव्ह पॉवर्सचे डिस्ट्रीब्युशन है ना. केंद्र जी आहे सूची, राज्य सूची, समवर्ती सूची आणि काही रेसिड्युअरी पॉवर्स जे आहेत है ना, म्हणजे काही अवशेषाधिकार काही उरले असतील जे केंद्राकडे असतात ते काय, ह्याबाबत विचारलेलं आहे. म्हणजेच काय तर एक एलिमेंट जो आहे फेडरलिझमचा, संघराज्याचा, कायदे बनवण्याचे अधिकार, त्याच्या विषय सूच्या ज्या आहेत त्याबद्दल विचारलेलं आहे. पण पहिल्यांदा दिलेलं आहे टायटल डिस्ट्रीब्युशन, तर ते कसं आहे है ना. ते इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, सेंट्रलाइज टेंडन्सी दिसते की डिसेंट्रलाइज टेंडन्सी दिसते, हे थोडंसं वाचन करायचं आहे. नेक्स्ट आर्टिकल 370 नाव रिमूव्ड. मग रिमूव्ड आहे तर कशाला दिलं माहित नाही. आर्टिकल 371 ओके. अँड असिमेट्रिकल फेडरलिझम है ना, असममितीय संघराज्य व्यवस्था म्हणजे इम्बॅलन्स्ड आहे काहीतरी असं म्हणायचं आहे ते. आता हा शब्द इथे द्यायची गरज नव्हती पण त्यांनी इथे दिलेला आहे, कारण की हा केवळ 2 आर्टिकलच्या रिलेटेड मध्ये असिमेट्री दिसून येत नाही. तर या व्यतिरिक्त पहिलेपासूनच असिमेट्री आहे, म्हणजे हा शब्द इथे टाकून वरच्या याला टाकून सगळं लिहिलं असतं तरी चाललं असतं. जे काय आपण वाचणार ते असिमेट्रीच आहे फेडरलिझमची. ती कारणही त्याची आहेत. तर ती कुठली कारण आहेत, का असं असिमेट्री आहे, याचं इव्होल्युशन नंतर कसं झालं, कसे कसे बदल होत गेले, भारताची संघराज्यीय स्वरूप कसं बदलत गेलं, हे सगळं इथे आपल्याला पाहायचं आहे है ना. आर्टिकल 370 मध्ये असं हे काय नाही, आत्ताची परिस्थिती काय आहे आफ्टर रिमूव्हल ते पाहायचं आहे, आणि पूर्वी 370 मध्ये त्यांना इंडिपेंडन्स कसं होतं तेवढं पाहायचं आहे, आणि त्याची कारणं वगैरे काय होती ही, कारण ते विचारणार, कारण की आता जस्ट रिमूव्ह झालेला आहे त्याच्यामुळे विचारायची पॉसिबिलिटी आहे. दुसरा 371 हा खूप महत्वाचा याच्यासाठी आहे, कारण की 371-2 मध्ये महाराष्ट्र जो आहे, महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये विदर्भ आणि हा रेस्ट ऑफ द महाराष्ट्र वर्सेस असा इश्यू आहे डेव्हलपमेंटचा, आणि त्याच्यामुळे ते प्रश्न विचारू शकतात. तो त्यामुळे 371 महत्वाचा आहे. 371 इतरही राज्य आहेत, बरीचशी राज्य आहेत, नॉर्थ ईस्टची सर्व राज्य आपल्याला दिसतात, ती 371 मध्ये आलेली आहेत. ती काय, ती वाचून घ्यायची. ABCD आहे भरपूर, ते थोडंसं वाचायचं, कारण की बरेच वेळा कन्फ्युजन होतं, जोड्या लावा वगैरे येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण हे संघराज्य जे आहे असिमेट्रिकल फेडरलिझम. खैर सगळीच असिमेट्री आहे, मॅप पासून सगळी असिमेट्री आपल्याला दिसून येते. बघा नेक्स्ट बघूया. त्याच्यानंतर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये इंडियन फेडरलिझम, लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्स ऑलरेडी तिकडे झालाय, इतिहासामध्ये आलेला आहे बघा, रिपीट. ओके. त्यानंतर इश्यू ऑफ रिजनल इम्बॅलन्स अँड फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स, हे तुम्ही आर्टिकल 1, 2, 3 बघणारच, ते काही नवीन नाही. त्यानंतर सेंट्रल स्टेट रिलेशन्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड फायनान्शियल, बरोबर आहे. इथे पहिलं हे इथे दिलं, पहिलं लेजिस्लेटिव्ह, ओके, आणि हे वेगळं दिलं, तर हे एकत्रितही देऊ शकत होते है ना. आपण बघतोय की सेंट्रल स्टेट रिलेशन्स मध्ये आपल्याला दिसत आहेत कुठला लेजिस्लेटिव्ह है ना, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह एकत्रित करून घ्यायचं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह अँड फायनान्शियल, ह्या 3 बाबी दिसतात. त्याच्यानंतर एक इंटरस्टेट रिलेशन्स हा पार्ट आहे, भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधील सुसंबंध आहे किंवा नाही, त्याच्यामध्ये इंटरस्टेट कौन्सिल आणि झोनल कौन्सिल हे भाग दिलेले आहेत है ना. म्हणजे आपल्याला दिसतंय एक आंतरराज्य परिषदा आणि विभागीय परिषदा आहेत, यांचा रोल किती महत्वाचा आहे की नाही आहे, ह्या डिफंक्ट आहेत की काय, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर पाहून घ्यायचं, याचं संविधानिक स्वरूप पाहून घ्यायचं, संविधानिक ओरिजिन बघून घ्यायचं, कुठल्या कलमां थ्रू आलेले आहेत, काय आलेले आहेत, आले की नाही आले ते पाहायचं. त्याच्यानंतर ते त्यांची स्ट्रक्चर, संरचना जी आहे ती संरचना आणि फंक्शन काय आहे ते पाहून घ्यायचं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियन फेडरलिझम मध्ये हा फायनान्शियल कॉन्टेक्स्ट मध्येच आहे बघा,
रिपीट, आय रिपीट आहे है ना. इथे नीती आयोग टाकून दिला अँड द चेंजिंग नेचर ऑफ फिस्कल फेडरलिझम. ठीक आहे, राईट. आता इथे नीती आयोग आधी प्लॅनिंग कमिशन होतं, प्लॅनिंग कमिशनच्या जागी आता नीती आयोग आलेला आहे. ठीक आहे, तर आता नीती आयोगचा रोल काय आहे, याच्यामध्ये स्टेटचं किती पार्टिसिपेशन आहे. जसं आधी प्लॅनिंग कमिशन आणि आपल्याला एनडीसी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असे दोन इन्स्टिट्यूशन दिसायच्या. त्यामध्ये प्लॅनिंग कमिशन जे आहे नॉन पार्टिसिपेटरी होतं आणि एनडीसी हे पार्टिसिपेटरी होतं, म्हणजे पार्टिसिपेटरी फेडरलिझम म्हणायचे त्याला, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असा पण शब्द वापरायचे. आता तो आहे का बघा, इथे म्हटलंय चेंजिंग नेचर ऑफ फिस्कल फेडरलिझम, असं आहे का. एक नवीन संकल्पना आपण बघतो, चेंजिंग फ्रॉम द कोऑपरेटिव्ह फेडरलिझम टू दी कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम अशी संकल्पना आली. आज आपण बघतोय की फिस्कल फेडरलिझम मध्ये वेगळे डायनामिक्स आलेले आहेत है ना. सेंटर पॉवरफुल झालेलं आहे. त्यातलं सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे आजचं जीएसटी जे आहे हे अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे फिस्कल फेडरलिझमचं. आधी सेल टॅक्स जो होता तो राज्याजवळ राहायचा, राज्य निर्णय घ्यायचा, राज्य कायदा बनवायचा. आता राज्य कायदा बनवू शकत नाही, राज्याजवळ आता काही उरलेलं नाही. राज्याचा सर्वात मोठा स्रोत होता आणि तो आता त्याच्या कंट्रोलमध्ये राहिलेला नाही है ना. याच्या आता वन नेशन वन टॅक्स है ना अशी संकल्पना आली आणि त्याच्यामुळे आता फेडरलिझम जे आहे फिस्कल फेडरलिझम हे मोर सेंट्रलाइज झालेलं आहे. तर ते कसं झालेलं आहे, ते चेंजिंग नेचर हे आताच नाही तर पहिलेपासून आपण 1980s पासून आपण मॉडव्हॅट वगैरे ही संकल्पना बघतो आणि ते कसं चेंजेस झाले ते पाहतोय. ओके, तर ते आपल्याला इथे बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय सेंटर स्टेट रिलेशनच आहे. आता हे नसतं टाकलं तरी आपल्याला वाचणंच होतं. तर सरकार या कमिशन जे आहे है ना रिकमेंडेशन, आता केवळ सरकार या कमिशन आहेत का, मग त्याच्यानंतरचे रिकमेंडेशन्स नाहीत का, मग बाकीचे कमिशन्स आहेत याच्यानंतर सरकार या कमिशन नंतर. सरकार या कमिशनचे रिकमेंडेशन खूप मोठे आहेत, तर ते तुम्हाला वाचायचे आहे कारण स्पेसिफाईड करून दिलेलं आहे, डिटेल वाचायचं आहे. पण यानंतरचे जेवढे काही कमिशन्स झालेले आहेत है ना, सोबत आता याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की ARC1 आणि ARC2 हा मिसिंग केलेला आहे है ना, परंतु हे अनुषंगाने वाचायचे आहे. पुंची कमिशन हे सुद्धा अनुषंगाने वाचायचं म्हणजे वाचायचंच आहे है ना, कारण की इथे सेंटर स्टेट रिलेशन असा शब्द आलेला आहे आणि त्याच्यामुळे फेडरलिझमच्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे वाचणे म्हणजे आपल्याला अनिवार्य आहे म्हणजे आहे. काही ज्या इल्युस्ट्रेटिव्ह एलिमेंट दिलेल्या एक्सप्लिसिट केलेल्या आहेत त्या एक्सप्लिसिट केलेल्या तुम्हाला थोड्या डिटेलमध्ये वाचायच्या आहेत. नेक्स्ट बघूया. बघा बी पार्ट आपण बघूया. बी पार्ट मध्ये आपल्याला दिसतंय दोन तीन भाग केलेले आहेत मी. त्यातला पहिला भाग आहे नेचर ऑफ इंडियन फेडरेशन. रिपीट आहे नुसतं तेच ते. त्यानंतर युनियन अँड स्टेट लेजिस्लेटिव्ह एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशियरी. आता इथे फक्त ज्युडिशियरी आलाय, बाकी युनियन अँड स्टेट हा आहेच, म्हणजे काही अर्थ नाही त्याला है ना, तर त्यामुळे अर्धा सिलेबस असाच आपल्याला दिसेल. त्यानंतर सेंट्रल स्टेट रिलेशन्स आहे. ओके, त्याच्यानंतर स्टॅट्युटरी पॉवर्स म्हणजे कायदेविषयक. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲलोकेशन ऑफ सब्जेक्ट आपण आधीही पाहिलेलं आहे. ॲलोकेशन ऑफ सब्जेक्ट है ना, सूच्या बघितलेल्या आहेत, तर त्याचा अर्थ हे जे आहे हे फुकाचं आहे, उगाच काही नाही, रिपिटेशन आहे. नेक्स्ट बघूया. पानं वाढलीत नुसतं, बाकी काही नाही है ना. नेक्स्ट बघूया. चला सी बघा द युनियन एक्झिक्युटिव्ह है ना, तुम्हाला सेंटर स्टेट रिलेशन मध्ये आधीच सांगितलं आणि त्याच्यात पुन्हा आता दिलेलं आहे युनियन एक्झिक्युटिव्ह. आता याच्यामध्ये फोड करून दिली. युनियन एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण, तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री है ना, त्याचे मंत्रिमंडळ आहे आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहे, कॅग आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया है ना. तर ही जी आहेत ही मंडळी आपल्याला दिसून येतात है ना. भारताचा महाअधिवक्ता, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक हे टाकलेले आपल्याला दिसून येतात. हे एक्झिक्युटिव्ह मध्ये येतात. युनियन एक्झिक्युटिव्ह संघ जे आहेत त्या संघातले संघीय एक्झिक्युटिव्ह आहेत आपल्याला हे दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये डिटेल काय संविधानिक तरतुदी आहेत काय नाही हे संपूर्ण बघायचं आहे. बघा इथे म्हटलंय स्ट्रक्चर पॉवर अँड फंक्शन्स, म्हणजे सर्वच तुम्हाला पाहिजे त्यांच्या निवडणुकांपासून तर सर्वच. ठीक आहे.
लक्षात आले त्यांचे कार्य. त्यानंतर यांच्याशी संबंध म्हणजे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याच्यातील काही संबंध आहेत का, है ना, यांच्या एकमेकांशी जबाबदाऱ्या. त्यानंतर प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांचे संबंध आणि प्रधानमंत्री, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांचे संबंध. त्याच्यानंतर अटॉर्नी जनरलचा रोल काय आहे आणि कॅगचा रोल काय आहे, त्याचे फंक्शन्स काय, स्ट्रक्चर काय, ते आपल्याला पाहायचं आहे. प्रिलिमला पाहिलं आपण, प्रिलिमला हे सगळं वाचायचंच आहे, मेन्सला तेच आहे. हा पेपरच असा आहे, पेपरामधल्या 80% आता पकडून घ्या अराउंड, हा प्रिलिमला तुम्हाला करायचेच आहे. हा 80% प्रिलिमला कव्हर होणारा सब्जेक्ट आहे. नेक्स्ट बघूया. बघा नेक्स्ट याच्यात आपल्याला दिसेल युनियन लेजिस्लेचर. ठीक आहे, कायदेमंडळ बघूया. याच्यामध्ये संसद दिलाय आहे, त्यानंतर सभापती, उपसभापती, त्यानंतर संसदीय समित्या आहेत. संसदेचं एक्झिक्युटिव्हवर कंट्रोल कुठला आहे, नियंत्रण आहे किंवा नाही, ह्या बाबी इथे पाहायच्या आहेत. म्हणजे आपल्याला संसद कशी निर्माण आहे, त्याचे 2 गृह वगैरे, द्विगृही कसं आहे, काय आहे, हे सगळं बघायचं आहे. स्पीकर, स्पीकरचं इलेक्शन है ना, प्रोटेम स्पीकर पासून तर सर्व संकल्पना त्या पाहून घ्यायच्या आहेत. डेप्युटी स्पीकर, त्याचा रोल काय आहे, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यातली संबंध जे आहेत, याचा स्वतःचा इंडिपेंडंट रोल कसा आहे डेप्युटी स्पीकरचा, ते पाहायचं आहे. पार्लमेंटरी कमिटीज आपल्याला दिसत आहेत. पार्लमेंटरी कमिटीज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दिसत आहेत, है ना. पार्लमेंटरी कमिटीज ह्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज पण असतात, राज्यसभा लोकसभेच्या मिळून, है ना. काही ज्या आहेत कमिटीज त्या स्टँडिंग कमिटीज असतात, है ना, आणि काही ज्या आहेत त्या ॲडहॉक कमिटीज असतात. त्या काय आहेत, कुठल्या प्रकारचे आहेत, किती आहेत, कुठल्या स्टँडिंग कमिटीज आहेत, काय नाही, त्यातले सभासदत्व काय, त्यांची कार्य काय आहे, है ना, आत्ताची स्थिती पण काय आहे, हे सर्व तिथे पाहायचं आहे. त्यानंतर पार्लमेंट्स कंट्रोल, वेगवेगळे प्रकारचे कंट्रोलिंग टूल आपण पाहतोय, है ना. स्टार्टिंग फ्रॉम द क्वेश्चन आवर, छोटी छोटी गोष्ट आपण पाहतो क्वेश्चन आवर पासून, तर बजेट आहे, त्यानंतर आपल्याला दिसतंय की प्रेसिडेंट स्पीच सुद्धा जे आहे ते पण जे आहे बजेट पार्लमेंटचा कंट्रोल आपल्याला ठेवताना दिसतं. त्यानंतर वरचे जे दिलेलं आहे पार्लमेंटरी कमिटीज, त्या ह्या विविध प्रकारचे जे आहेत कंट्रोल्स टूल्स जे आहेत, ते कंट्रोलिंग टूल्स पार्लमेंटचे तुम्हाला वाचायचे आहेत. प्रिलिमला वाचलाय तुम्ही, काय असं नवीन नाही. ओके, ठीक आहे. नेक्स्ट तिसरं दिलेलं आहे ज्युडिशियरी. हा पण प्रिलिमला झालेला आहे, असं काही नवीन नाही आहे. हा पण जुनाच आहे, है ना. तुम्हाला काही त्याचं टेन्शन घेण्यासारखं नाही आहे, है ना. ज्युडिशियरी म्हणून याच्यामध्ये काय आहे, रिपीट आलेला आहे, पुन्हा पहिल्यांदा ज्युडिशियरी दिली आहे, इथे फक्त त्याचं स्ट्रक्चर विचारलंय. पहिल्यांदा ज्युडिशियल सिस्टीम दिलीच होती. ऑर्गनायझेशन इंटिग्रेटेड ज्युडिशियरी. आता हे इंटिग्रेटेड ज्युडिशियरी हा जो शब्द आहे हा ठळक वैशिष्ट्यामधला आहे, जो पहिल्या याच्यात आलेला आहे, तो तुम्हाला इथे पुन्हा करायचा आहे, म्हणजे रिपिटेशन आला. त्याच्यानंतर जे आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे पॉवर्स काय आहेत, सबऑर्डिनेट कोर्टचे पॉवर्स काय आहेत, ते दिलेलं आहे. आता सबऑर्डिनेट कोर्ट नंतर लोकपाल, लोकायुक्त, लोक न्यायालय, ह्या 3 इन्स्टिट्यूशन्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत. ह्या सर्वांचे काय पाहिजे आहेत, रोल आहेत, कार्य, त्यांचे अधिकार आणि त्यांचे विविध कार्य जे आहेत आणि भूमिका, ते आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे याच्यामध्येही संविधानाची तरतुदी पाहायच्या आहेत आणि ह्या तिघांच्या ज्या आहेत स्टॅट्युटरी ज्या तरतुदी असतील त्या तरतुदी आपल्याला पाहायच्या. या कॉन्टेक्स्टमध्ये लोकायुक्त जो आहे तो महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा पाहायचा आहे. महाराष्ट्राच्या लोकायुक्त जे आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहायचं आहे. लोकपालचे विविध बिल जे आहेत तयार झालेले आहेत पूर्वीपासून, कोणी रिकमेंड केलं पहिल्यांदा लोकपाल, कुठल्या संकल्पनेवर आधारित आहे, ऑम्बुड्समॅन म्हणजे काय, इथपासून तर आतापर्यंतची त्याची वाटचाल, है ना. सर्वात अत्यंत विदारक परिस्थिती असलेले हे इन्स्टिट्यूशन आपल्याला दिसतंय भारतीय जे आहे आपल्याला डेमोक्रॅटिक सेटअपमध्ये. आणि लोकपाल बिल सुद्धा सुचवत आहे की भारताची जी आहे लोकशाही ती किती मॅच्युअर्ड आहे किंवा काय, किंवा लोकजागृती कितपत आहे, किंवा राजकीय ज्याला आपण इच्छा म्हणतो ती कितपत बलवान आहे किंवा आहे की नाही, ते ह्या लोकपालवरून आपल्याला भारताच्या लोकशाही स्थितीचं खरं वर्णन जे आहे, एक
प्रतिचिन्ह जे आहे ते लोकपाल आपल्याला करतं. असो, तर त्याचे सर्व जे काही आतापर्यंतची जर्नी आहे ती आपल्याला इथे वाचायची आहे. आता लोकपाल पुन्हा रिपीट होणार पुढे, ते लक्षात ठेवा. हा ना, रिपिटेशन आहेच. चला बघूया इथे. ज्युडिशियरी ॲज अ प्रोटेक्टर ऑफ द कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर अँड फंडामेंटल राईट्स हे झालं आहे तिथे. तुम्हाला सांगितलं केशवानंद भारती वगैरे हे सगळं ते त्याच्यामध्ये आलं, हे रिपीट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम अँड पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हा सुद्धा तिथेच झालेला आहे. ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे तेच कसं ज्युडिशियरी रेग्युलेट करतं, पण इथे स्पेसिफाईड केलेलं आहे. त्याच्यामुळे आता लक्षात घ्या, इथे आपल्याला एक तर ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम हा कॉन्सेप्ट पाहून घ्यायचा आहे. कसा आहे, याला निगेटिव्ह कॉन्सेप्ट म्हणतात की पॉझिटिव्ह कॉन्सेप्ट म्हणतात. मग इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये भारताच्या लोकशाही ज्या पद्धती आहे त्याच्यामध्ये याचा रोल काय आहे, हे का आलं, त्याची कारणं काय आहे, त्याचे परिणाम काय आहेत आणि त्याचे फायदे झाले की तोटे झाले, ते सर्व गोष्टी इथे पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हा नवीन डायनामिक्स जो आहे नंतरच्या काळामध्ये भारतात आला आणि हाच जो आहे PIL नंतर असं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजमला जबाबदार राहिला असं मानलं जातं. म्हणजे हा टूल आहे आणि ही त्याचं जे आहे सगळं प्रोसेस आहे असं आपल्याला दिसतंय. ओके, तर त्याच्यामुळे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम आणि पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन याला कंबाईंड तुम्हाला वाचायचं आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया आपण हा एक नवीन टॉपिक टाकलेला आहे, इव्होल्युशन ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन, भारतीय प्रशासनाचा उगम. याच्यामध्ये आपल्याला दिसतंय 3 पार्ट केलेले आहेत. पहिलं प्री ब्रिटिश पूर्व काळ म्हणजे मुघलांपासूनचा ब्रिटिशांपर्यंतचा. त्यानंतर ब्रिटिशांची एंट्री, त्यामुळे ब्रिटिश पिरियड जो आहे तो, आणि नंतर भारत स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर त्या तिन्ही याच्यामध्ये जे आहे कसं कसं स्वरूप बदलत गेलं. म्हणजे ब्रिटिश पूर्व काळामध्ये कशा प्रकारे आपली भारतीय प्रशासकीय व्यवस्था होती, त्याच्यानंतर ब्रिटिश काळामध्ये त्याचं स्वरूप कसं बदललं, संरचना कशी बदलली, कितपत बदलली, भारतातली पूर्वीची संकल्पना किंवा संरचना घेतली का, घेतल्यानंतर ती कशी मॉडिफाईड केली, आणि त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये आमूलाग्र जो बदल आलेला आहे, एकदम ड्रास्टिक चेंज जो आला आहे, टायटलच बदलून गेलेला आहे, है ना. म्हणजे साधं टायटल की इंडियन सिव्हिल सर्व्हिसच्या जागी इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असं टायटलच बदलून गेलेलं आहे. आणि त्या टायटल म्हणजेच काय, तर जसं बघा इथे आपल्याला दिसेल याचं स्लोगनच आहे, त्या स्लोगनवरूनच लक्षात येतं की हे जे प्रशासन आहे ते प्रशासन लोकाभिमुख कसं झालं. म्हणजे बार्बॅरिक पासून तर अरिस्टोक्रॅटिक पासून तर आपण त्यानंतर एक्सप्लॉटेटिव्ह पासून नंतर वेलफेअरिस्ट कसं झालं ते आपल्याला इथे पाहायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कायदे वगैरे जे आहे, त्यानंतर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर कशी संकल्पना, किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कशी संकल्पना, रेव्हन्यू ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे काय, हे सगळं तुम्हाला इव्होल्युशन मध्ये पाहायचं आहे. हा थोडासा डिटेल राहणार, थोडा हिस्ट्रीचा आणि थोडा ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट तुम्हाला इथे दिसणार. ओके, ठीक आहे. आता प्री ब्रिटिश पिरियड म्हटल्यामुळे एक लक्षात घ्या की प्री ब्रिटिश पिरियड म्हणजे पूर्वीपासूनही येऊ शकतो, त्यामुळे एन्शंटचेही विचारायची पॉसिबिलिटी आहे. म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय कौटिल्य विचारतील का, काही गॅरंटी नाही. हा, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन. जसं आपण केंद्राचं बघितलं तसंच राज्याचं आपल्याला दिसेल. बघा, राज्याच्या याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला दिलाय फॉर्मेशन अँड रिऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र स्टेट. हे ऑलरेडी तिथे झालेलं आहे इतिहासात, पुन्हा आता रिपिटेशन. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथे, तर तिकडे हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट मध्ये वाचणार, आता इथे कॉन्स्टिट्युशनल कॉन्टेक्स्ट मध्ये वाचायचं आहे. ठीक आहे, फरक एवढाच, बाकी मॅटर्स तेच राहणार. त्याच्यानंतर बाकीची जी संरचना आहे ती गव्हर्नर, चीफ मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर, तिथे जसं आपण पाहिलं राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ, इथे तसंच राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे पाहायचं आहे.
तिथे मात्र आपल्याला बाकीचं विचारलेलं नाही, ऍडमिनिस्ट्रेशन विचारलं नाही, पण इथे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र आहे आणि म्हणून इथे ऍडमिनिस्ट्रेशन विचारलेलं आहे. स्टेट सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, फंक्शन्स अँड रोल. भारताच्या संघराज्य पद्धतीमध्ये चीफ सेक्रेटरीचा रोल खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे याचं स्पेसिफिकेशन इथे केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच काय तर आपल्याला हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शनरीज दोन जे आहेत त्या आपल्याला इथे वाचायच्या आहेत, है ना. चीफ सेक्रेटरी हा जो आहे हा कसा मुख्य असतो, त्याचा नॉर्मल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये रोल कसा, त्यानंतर इमर्जन्सी कंडिशन मध्ये रोल कसा आहे, ह्या दोन्ही भूमिका तिथे पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर स्टेट सेक्रेटरीचा वर्क कसा तो विचारला आहे. केंद्राच्या बाबतीत हे विचारलेलं नाही. केंद्रामध्ये कॅबिनेट सेक्रेटरी याचे फंक्शन्स वगैरे विचारलेले आपल्याला दिसून आलेले नाही. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे दिसतात लेजिस्लेटिव्ह, लेजिस्लेचर, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, पॉवर अँड फंक्शन्स. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आहे म्हणून दोन्ही आपल्याला इथे दिले आहे. महाराष्ट्रामध्ये द्विगृह आहे, है ना, विधानसभा आणि विधान परिषद आपल्याला दिसते. ते दोघांनाही पाहायचं आहे. त्यांची संरचना, किती जागा आहेत, काय आहेत, कशा प्रकारे भरती होते, कुठकुठले सभासद व प्रतिनिधी जे आहेत ते सभासद असतात वगैरे, हे सर्व इथे पाहायचं आहे. म्हणजे हा महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये टिपिकल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट बघूया. आपण त्याच्यानंतर बघतोय रूरल अँड अर्बन लोकल गव्हर्नमेंट. आपण बघितलं केंद्राची संरचना बघितली, केंद्राची, शासनाची आणि प्रशासनाची, तसंच राज्याची, शासनाची आणि प्रशासनाची बघितली. आता आपण ग्रामीण म्हणजे लोकल, स्थानिक स्तरावर बघूया. स्थानिक स्तरावर दोन भाग दिसतात, एक शहरी आणि एक ग्रामीण. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी हे दोन्ही भाग आपण बघूया. यांच्यामध्ये जे शहर आणि ग्रामीण आहे यांच्या स्थानिक शासनाची वैशिष्ट्ये काय आहेत ते विचारलेले आहेत. दोन्ही बघूया. रूरल लोकल गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन आणि अर्बन लोकल गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन असे दोन भाग केलेले आहेत. दोघांमध्ये लोकल बॉडीज जे आहेत, जसं इथे बघा रूरल गव्हर्नमेंटमध्ये ग्रामसभा, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे स्ट्रक्चर पुन्हा विचारलेलं आहे. त्याचं कंपोजिशन, पॉवर अँड फंक्शन्स. त्यानंतर दुसरं आहे त्याचे ब्युरोक्रॅट विचारलेले आहेत. म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, मुख्याधिकारी जे आहे, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर जो आहे आणि ग्रामसेवक याचे फंक्शन्स विचारलेले आहेत. 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट त्याचे इम्पॉर्टन्स ते विचारलेलं आहे. हा विचारला आहे म्हणजे 243 पूर्ण विचारलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं, इथे मग तुम्हाला 243 पूर्ण डिटेलमध्ये वाचणं आलंच है ना, कारण की 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट विचारलेला आहे. आणि इथे पहिल्यांदा त्याचे स्ट्रक्चर, त्याच्यानंतर याची ब्युरोक्रॅसी. रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज असा एक टायटल टाकलेला आहे. म्हणजे रूरल डेव्हलपमेंटच्या स्कीम वगैरे इथे विचारायची पॉसिबिलिटी आहे, पण इथे फार कमी पॉसिबिलिटी आहे, एवढं काही जास्त विचारणार नाही. इकडे बघूया. इकडे नगरपंचायत, म्युनिसिपल काउन्सिल, म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड कॅन्टोन्मेंट बोर्ड यांचे कंपोजिशन हे आपण प्रिलिमला पाहिलेलं आहे. त्यानंतर चीफ ऑफिसर जो आहे, सीओ, म्युनिसिपल कमिशनर आहे, याचं फंक्शन्स अँड रोल. म्हणजे जसं रूरल याच्यातलं आहे तसंच अर्बन याच्यातले जे फंक्शनरी असते. त्यानंतर 74th अमेंडमेंट, म्हणजे इथे पण 243 आर्टिकल जे आहे ते महत्वाचं आहे, ते विचारणार. ABCD लक्षात ठेवून द्याल, ABCD पासून विचारतात, जोड्या लावा वगैरे ते वाचायचं आहे. ठीक आहे, राईट, ओके. याच्यामध्ये स्पेसिफाईड आहे, प्रिलिमला आपण पाहिलेलंच आहे, त्याच्यानुसारच आहे. ओके. त्याच्यानंतर बघूया जिल्हा प्रशासन. नवीन संकल्पना, नवीन टॉपिक हा ऍड झालेला आहे है ना. याच्यामध्ये पहिल्यांदा विचारलाय इव्होल्युशन अँड डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन. हा खूप मोठा एरिया आहे. हा आपल्याला ब्रिटिश काळापासून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता हा इथे घ्यायचा आहे म्हणजेच ऑलरेडी भारतीय प्रशासनाचा उगम ब्रिटिश काळ म्हटलेला आहे, तिथलंच आलेला आहे, म्हणजे हा रिपिटेशन झालेला आहे. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा तुम्हाला स्पेसिफाईड करून दिलेला आहे. त्याचे पॉवर अँड फंक्शन्स, चेंजिंग रोल ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर है ना, डिस्ट्रिक्ट कलेक्टरच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट पासून है ना
त्याचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे पॉवर कसे विड्रॉल केले, कसे इंटिग्रेट केले होते आणि कसे विड्रॉल केले, तिथपासून तर आता ॲज अ कोऑर्डिनेटर है ना, ॲज अ कोऑर्डिनेटर म्हणून कसा त्याचा रोल आहे है ना, हे तुम्हाला इथे पाहायचं आहे. त्यानंतर एसडीओ, तहसीलदार आणि तलाठी म्हणजे ग्रासरूट लेवलच्या फंक्शनरी पर्यंत तुम्हाला हे ब्युरोक्रॅट समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक लॉ अँड ऑर्डर ही संकल्पना आहे ना, 144 वगैरे जे आहे, त्यांना कर्फ्यू वगैरे आपण शब्द ऐकतो इथे है ना. त्यानंतर लॉ एजन्सीज कुठल्या आहे, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिटेंडंट आणि सिटीजन्स. म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट पोलीस सुपरिटेंडंट है ना, डीसी आणि एसपी यांच्यामधला काय आहे, वाद काय आहे, कोण कोणाला कंट्रोल करतं आणि काय टसल्स होतात, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला इथे पाहायचा आहे. हा टिपिकल पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे है ना. ज्यांचं UPSC ला पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन असेल त्यांना हे वाचायचं आहे, तर त्यांना अजून सोपं पडणार. यातला काही पार्ट आहे की जो पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा आपल्याला दिसतोय, त्यातला हा एक पार्ट आहे. याच्या पूर्वीचा जो इव्होल्युशन होता भारतीय प्रशासनाचा उगम, हा सुद्धा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये, इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये डिटेल असतो. ओके, तर त्या पुस्तकात तुम्हाला अजून जास्त डिटेल तुम्हाला मिळेल. इंडियन ऍडमिनिस्ट्रेशनची जी पुस्तकं असतील तिथून जर वाचला तर अजून जास्त तुम्हाला डिटेल मिळू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया पॉलिटिकल पार्टीज अँड प्रेशर ग्रुप, असा एक टॉपिक आहे. पॉलिटिकल पार्टीज अँड प्रेशर ग्रुप हा जो आहे हा सिव्हिल सोसायटीचा कॉन्सेप्ट आहे है ना. सिव्हिल सोसायटी जे आहे त्या सिव्हिल सोसायटीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला दिसून येतं. हा गव्हर्नन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं गव्हर्नन्सच्या कॉन्टेक्स्ट मधले इन्स्टिट्यूशन्स, त्यातला हा एक पार्ट आपल्याला दिसून येतोय. ठीक आहे. बघूया याच्यामध्ये काय काय आहे. बघा, पहिल्यांदा म्हटलंय चेंजिंग नेचर ऑफ इंडियाज पार्टी सिस्टीम. इंडियाची पार्टी सिस्टीम कशी बदलत गेली है ना, सिंगल पार्टी रूल पासून तर मल्टी पार्टी रूल कसं झालं ते तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय जे आहेत पक्ष आणि क्षेत्रीय पक्ष ते पाहायचे आहेत. भारतामध्ये दोन प्रकारचे पक्ष असतात, त्यांना रिकॉग्नाइज केलं असतं. एक राष्ट्रीय आणि दुसरं क्षेत्रीय, असे दोन प्रकारचे असतात, राज्य स्तरावरचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे. ह्या दोन्ही जे आहेत पक्ष, त्यांची आयडियोलॉजी काय आहे, त्यांची संघटन काय आहे. पार्टी फंडिंग एक मोठा इश्यू आहे है ना, हा खूपच भयानक इश्यू आहे, अजूनही सेटल झालेला नाही तो आहे. त्यांचे इलेक्टोरल परफॉर्मन्स, कशा प्रकारचे ते टूल्स अडॉप्ट करतात ते, आणि त्यांचा सोशल बेस कुठला आहे, कुठली पार्टी ही कुठल्या सामाजिक स्तराला रिप्रेझेंट करते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथे पाहायच्या आहेत है ना. ठीक आहे. हे आहे लक्ष्मीकांतला वगैरे छान प्रकारे दिलेलं आहे. ठीक आहे, थोडंफार. त्याच्यानंतर मेजर इंटरेस्ट ग्रुप्स. पॉलिटिकल पार्टी हा याचा पॉलिटिकल अजेंडा असतो टिपिकल. ओके, पण गव्हर्नन्स मध्ये म्हणजे सिव्हिल सोसायटीची विविध ऑर्गनायझेशन असतात, त्यातली जी ऑर्गनायझेशन्स आहेत, एक आपण पॉलिटिकल पार्टी पाहिल्या, दुसरे इंटरेस्ट ग्रुप्स असतात, वेगवेगळे इंटरेस्ट ग्रुप्स असतात. ते इंटरेस्ट ग्रुप्स आपल्याला पाहायचे आहेत, पण स्पेसिफाईड काय म्हटलं इथे, इन महाराष्ट्राचे इंटरेस्ट ग्रुप पाहायचे आहेत. कुठकुठले, तर मग ज्यांचा गव्हर्नन्स मध्ये इंटरेस्ट असतो, जसं ग्रासरूट लेवलचे लेबर्स पहा, लेबर हा एक इंटरेस्ट ग्रुप आहे है ना. कृषी घटक, त्यामुळे फार्मर्स हा एक इंटरेस्ट ग्रुप आहे है ना. इंडस्ट्रियलिस्ट हा एक इंटरेस्ट ग्रुप आहे. म्हणजे असे वेगवेगळे जे इंटरेस्ट ग्रुप्स आहेत, त्या इंटरेस्ट ग्रुप्सच्या बाबत आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यांचे डेव्हलपमेंट काय वगैरे ते पाहायचं आहे. त्याच्यानंतर बघूया इलेक्टोरल प्रोसेस, त्याच्याशी निगडीत आपल्याला दिसून येते इलेक्टोरल प्रोसेस. ठीक आहे. याच्यामध्ये इलेक्टोरल प्रोसेसचे मेन फीचर्स, भारतामध्ये कशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया होते ती पाहायची आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणूक प्रक्रिया, ग्रासरूट पासून तर हायर लेवल पर्यंत. पंचायत राजमध्ये कशा प्रकारच्या निवडणुका होतात, पंचायत समितीमध्ये कशा प्रकारच्या, प्रत्यक्ष कुठे होतात, अप्रत्यक्ष कुठे होतात है ना. त्याच्यानंतर वेगवेगळे मोड आपल्याला पाहायला मिळतात, राष्ट्रपतीची निवडणूक वेगळ्या प्रकारची वगैरे, हे सर्व आपल्याला इथे पाहायचे आहेत, वेगवेगळ्या प्रक्रिया पाहायच्या आहेत. जनरल जी इलेक्शन आहे ते त्याच्याबद्दल आपल्याला थोडं डिटेल पाहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय ॲडल्ट फ्रँचाइज है ना, याचा संविधानिक
जे आहे तरतूद, ती संविधानिक तरतूद काय आहे. त्यानंतर कॉन्सेप्ट आहे जनरल इलेक्शनचं, सिंगल मेंबर टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी. हे काय असतं, एकल जे आहे है ना, जे आपले जे इलेक्शन्स होतात ते इलेक्शन्स कशा पद्धतीचे होतात है ना, म्हणजे प्रत्येक टेरिटोरी जी आहे ती प्रत्येक टेरिटोरी मधून एक मेंबर निवडला जातो, त्यामुळे एकल मेंबर टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी काय आहे. डिलिमिटेशन्स एरिया इथे मेन्शन केला नाही, पण मी सांगतोय डिलिमिटेशन्स याचं केलं जातं. ते कसं केलं जातं, त्याचे संविधानिक तरतूद काय आहे, त्याचे इश्यूज काय आहेत. त्यानंतर राखीव कॉन्स्टिट्युएन्सीज, राखीव कॉन्स्टिट्युएन्सीज ही प्रक्रिया काय आहे आणि कोणत्या घटकाला राखीव कॉन्स्टिट्युएन्सी दिलेले आहेत, त्यातले आताचे मेजर इश्यूज काय, चॅलेंजेस काय, त्याची संविधानिक तरतूद आहे का, ती काय आहे, ती आपल्याला पाहायचं आहे है ना. त्याच्यानंतर इलेक्शन मशिनरी है ना, आपल्याला दिसते दोन प्रकारची इलेक्शन मशिनरी आहे. एक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नॅशनल लेवलवर आणि स्टेट इलेक्शन कमिशन हे राज्य स्तरावर आपल्याला दिसते. दोघांचे रोल्स काय आहेत, कुठले इलेक्शन्स कंडक्ट हे करतात, कशा प्रकारे करतात, कुठले मोडस ऑपरेंडी वापरतात, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय लोकसभा राज्य आणि आपलं राज्याच्या ज्या इलेक्शन्स आहेत ते जनरल इलेक्शन्स कसे होतात त्यावर बघायचं आहे. महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला थोडं पाहायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिसतंय की लोकल बॉडीचे इलेक्शन्स कसे होतात. त्यानंतर इश्यू, एक मेजर इश्यू आहे फ्री अँड फेअर इलेक्शन्स. हा मेजर इश्यू आहे. हा फ्री अँड फेअर इलेक्शन्स कसे करायचे, काय इश्यूज येतात है ना, आपण बघतोय बराचसा इश्यू आहे है ना. आपण एक जे आहे मनी पॉवर अँड मसल पॉवर जो आहे हा पाहतो है ना. त्यानंतर आपण बरेचसे इश्यू ऐकतोय की पॉलिटिसायझेशन ऑफ क्रिमिनल्स अँड क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स असं पाहतोय है ना. अत्यंत विदारक परिस्थिती भारतामध्ये आहे. जिंकणे हाच उद्देश राहिलेला आहे. तर त्यामध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन्स कसे घेता येईल याच्यासाठी सातत्याने इलेक्शन कमिशन वर्क करत असतं, नवीन नवीन इनोव्हेशन्स करत असतं, ते आपल्याला इथे पाहायचे आहेत. त्याच कॉन्टेक्स्टमध्ये ते इलेक्टोरल रिफॉर्म्स हे आपल्याला बघायचे है ना. इलेक्टोरल रिफॉर्म मध्ये इलेक्टोरल फंडिंगचा अजूनही सेटल झाला नाही इश्यू, तो काय, एक्सपेंडिचरच्या लिमिट्स वगैरे कशा असतात, नॅशनल पार्टीला काय है ना, रिजनल पार्टीला काय लिमिट्स असतात आपण बघतोय, ते काय आहे ते थोडंसं पाहून घ्यायचं. त्यानंतर ईव्हीएम हा मेजर इश्यू आहे आणि एकदम लेटेस्ट हा नवीन ऍड केलेला आहे व्हीव्हीपॅट जो आहे तो आपल्याला दिसतोय, एकदमच नवीन आहे, फ्रेश आहे है ना. की एक होटर स्वतः जो आहे, होटर हा स्वतःला व्हेरीफाय कसा करू शकतो, तर एक ऑडिट सिस्टीम आता नवीनच तयार झालेली आहे, जेणेकरून जो होटर आहे, मतदार जो आहे, तो मतदार विश्वासाने मतदान करायला यावं आणि मतदानाचा टक्का वाढावा आणि फ्री अँड फेअर कसं इलेक्शन्स होईल आणि मतदाराचा लोकशाहीवर विश्वास कसा बसेल यासाठी म्हणून एक सुंदर जे संकल्पना आहे, एक इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहे ते वापरल्या इथे गेलेलं आहे. तर इलेक्टोरल प्रोसेसमध्ये आपल्याला ह्या एलिमेंट्स आपल्याला पाहायचे आहेत. यातलं कॉन्स्टिट्युशनल एलिमेंट म्हणजे तरतुदी काय आहेत आणि बाकीची आतापर्यंतची जडणघडण काय झाली ती. ओके. त्याच्यानंतर एक नेक्स्ट टॉपिक बघूया, मास मीडिया है ना. हा मास मीडिया जो आहे मित्रांनो, मास मीडिया हा पण सिव्हिल सोसायटीचाच एलिमेंट आहे. मास मीडिया हा सिव्हिल सोसायटीचा एलिमेंट आहे. सिव्हिल सोसायटी मध्ये आपण पाहिलेला आहे, याच्यापूर्वी पॉलिटिकल पार्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे है ना. तर याच्यामध्येच मास मीडिया पण हा सिव्हिल सोसायटीचा एक भाग आहे. त्याचा रोल काय आहे ते पाहायचा आहे. बघा, रोल अँड इम्पॅक्ट है ना, रोल अँड इम्पॅक्ट ऑफ अ प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक मीडिया इन पॉलिसी मेकिंग, फॉर्मेशन ऑफ पब्लिक ओपिनियन अँड पब्लिक एज्युकेशन, प्रेस काउन्सिल पीसीआयचा रोल, प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया, कोड ऑफ कंडक्ट फॉर मास मीडिया, इश्यू ऑफ फेक न्यूज, पेड न्यूज. त्याच्यानंतर पोर्ट्रेल ऑफ वुमन इन मास मीडिया, मास मीडियामध्ये वुमन्सला कसं रिप्रेझेंट केलं जातं, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन अँड लिमिटेशन्स देअर ऑन अँड इमर्जिंग चॅलेंजेस ऑफ सोशल मीडिया. यातला जर पहिलं बघितलं आपण तर मास मीडिया जो आहे, तर मास मीडिया आपल्याला पॉलिसी मेकिंग मध्ये काय काय रोल करतोय है ना, ॲज अ फीडबॅक मेकॅनिझम, ॲज अ क्रिटिक्स वगैरे काय आहेत तो पाहायचा आहे. त्यानंतर तो पब्लिक ओपिनियन कसा डेव्हलप करतो डिबेट डिस्कशन्स थ्रू,
ते आपल्याला पाहायचं आहे. पब्लिक एज्युकेशन सुद्धा करतोय तो, है ना, लोकांना जनजागृती करतोय. आता आपण बघतोय वेगवेगळ्या बाबींसाठी तो जनजागृती करतोय, तो कसं. त्यानंतर प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ॲज अ रेग्युलेटरी बॉडी ती कशी कंट्रोल करते ते आपल्याला पाहायचं आहे. एक कोड ऑफ कंडक्ट आहे. येल्लो जर्नलिझम असा आपण बघतोय, मोठा प्रॉब्लेम आहे हा, है ना. खोट्या न्यूज असतात किंवा पेड न्यूज असतात. मोठे बिझनेसमॅन पेड न्यूज देतात किंवा खोट्या न्यूज देतात, चमकधमकवाल्या न्यूज देतात आणि त्याच्यामुळे बरंचसं नुकसान होतं. बरेचसे पेपर जे आहे, न्यूजपेपर, न्यूज चॅनल्स स्वतःचा TRP वाढवायला वगैरे फेक न्यूज आपल्याला वापरताना दिसतात. त्याच्यासाठी काय रेग्युलेशन्स करतायत. वुमन इश्यू हा खूप क्रिटिकल इश्यू आहे, वुमन्सचा इश्यू, है ना. त्यांना कसं प्रेझेंट केलं जातं, है ना, त्याच्यावर कसं रेग्युलेशन्स राहील वगैरे ते इथे पाहायचं आहे. त्याच्यानंतर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, ना, हा एक मेजर इश्यू सध्याच्या स्थितीत आहे. सरकार जे आहे आपली सॉव्हर्निटी वाचवायला, आपली कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवायला, सुव्यवस्थित ठेवायला सातत्याने प्रयत्न करते एका बाजूने. त्यामुळे त्याला रेग्युलेट करावं लागतं लोकांना आणि त्यामुळेच दुसऱ्या बाजूला आता असं दिसतंय की राज्याच्या जे आहे जो पॉवरफुल हात आहे लॉचा तो अधिकच वाढला आणि त्यामुळे जे आहे व्यक्तींचं जे फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ स्पीच है ना, अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे तेच हिरावल्या जात आहे बरेच वेळा आणि हा सातत्याने डिबेट होतोय. तर हा जो एलिमेंट आहे तो काय तो पाहायचा आहे. आणि सध्याच्या स्थितीमध्ये मास मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये काय चॅलेंजेस आहेत सध्याच्या स्थितीमध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये जनरलाइज बरंचसं आहे, काही टेक्निकल इश्यूज आहेत, तेवढे तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया लास्ट जो आहे ह्या पार्टचा, एज्युकेशन सिस्टीम. एक हे आपण सिव्हिल सोसायटीचा पार्ट आहे एज्युकेशन सिस्टीम. आपल्याला दिसतंय एज्युकेशन सिस्टीम मध्ये स्कूल्स जे आहेत, है ना, स्कूल्स आर कॉल्ड ॲज है ना लॅब ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अँड स्कूल इज ऑल्सो बिंग कॉल्ड ॲज अ पोटेंट इन्स्टिट्यूशन, पॉवरफुल इन्स्टिट्यूशन ऑफ अ सोशल चेंज. तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला स्कूल्स पाहायचे आहेत, युनिव्हर्सिटीज पाहायचे आहेत, हायर है ना युनिव्हर्सिटीज आहेत, हायर एज्युकेशनचे कॉलेजेस काय आहेत, त्यांची काय ऑटोनॉमी, काय परिस्थिती ते पाहायचं आहे. आणि याचा कॉन्टेक्स्टमध्ये, कॉन्स्टिट्युशनल कॉन्टेक्स्टमध्ये याला आपल्याला पाहायचं आहे. बघूया एक एक, है ना. बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी अँड एज्युकेशन ते पाहायचं आहे. एज्युकेशनल प्रॉब्लेम ऑफ डिसएडव्हान्टेज सेक्शन्स, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, मुस्लिम्स आणि वुमन यांचे एज्युकेशनल प्रॉब्लेम्स आहेत. त्यांचं रिटेन्शन राहत नाही, कंटिन्युटी राहत नाही, है ना. लो लेवलचं एज्युकेशन असतं, है ना. त्यांना काही ज्याला आपण हाय क्वालिटी एज्युकेशन त्यांना मिळत नाही, ते का ते पाहायचं आहे. प्रायव्हेटायझेशन ऑफ एज्युकेशन जबरदस्त प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. भारतामध्ये शिक्षणाचा बाजार होऊन गेलेला आहे आणि बाजार इतका झालेला आहे की फक्त आणि फक्त ब्रँड आणि जे आहे पैसा याच्याशिवाय बाकी काही दिसत नाही. त्यामुळे केवळ एका बाजूला तर सोशल जस्टिस हा इश्यू येतोच, सामाजिक जो न्याय आहे तो पूर्णपणे रसतळाला गेलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतंय की एवढं कमर्शियलायझेशन झालं आहे आणि एवढं नेक्सस वाढलेलं आहे की त्याच्यामुळे मेरिट आणि क्वालिटी याच्यावरही घात झालेला आहे, है ना. आणि बरेचसे जे काही सो कॉल्ड चांगल्या कॉलेजमधून चांगल्या टक्क्यांनी शिकत आहेत ते पण नुसते नावाचेच राहिलेले आहेत असं दिसून येतं. आणि शिक्षणाचा बाजार झाल्यामुळे भारतामध्ये खऱ्या अर्थाने इनोव्हेटिव्ह एज्युकेशन जे आहे किंवा ब्रेनचं खरं डेव्हलपमेंट ते होत नाही. त्याचे इश्यूज इथे पाहायचे आहेत. कंटेम्पररी चॅलेंजेस इन हायर एज्युकेशन हे तेच आहे, रिपीट आहे. एक खूप सुंदर संकल्पना आहे, त्यामध्ये आपल्याला ह्या एलिमेंट्स पाहायचे आहेत. ती म्हणजे जी काही ICTs आहेत, है ना, त्या ICTs इन्फॉर्मेशन जे आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज, त्या इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा भारताने सुंदर उपयोग केलेला आहे आणि हे सगळे पोर्टल्स, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत तयार केलेले आहेत, है ना. तर ही जी आहेत एलिमेंट, जसं नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT आहे, है ना, पाठशाला आहे, PG पाठशाला आहे, स्वयं आहे ज्याच्यामध्ये इंटिग्रेटेड स्टडी, सेल्फ स्टडी करता येतं. असे पोर्टल्स आहेत. याचा सांगोपांग अभ्यास करायचा आहे, पूर्ण डिटेल काय आहे काय नाही, केव्हा निर्मिती झाली,
कोण याला ऑथॉरिटी आहे, कोण कंट्रोल करतो, काय त्याच्यामध्ये वेगवेगळे इश्यूज आहेत किंवा कुठले कंटेंट्स आहेत, हे सर्व इथे पाहून घ्यायचं है ना. तुम्ही केवळ ही साईट सर्च केली तरी तुम्हाला भेटेल, काही कुठे फिरायची गरज नाही. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे सर्व शिक्षा अभियान आणि माध्यमिक शिक्षा अभियान है ना. आपण बघतोय की RT जे आहे, राईट टू एज्युकेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला सर्व शिक्षा अभियान राबवलं गेलं, कारण की उद्देशच आहे सब पढे सब बढे है ना. सगळ्यांना जे आहे, सर्व लोकांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व तत्त्यातील विद्यार्थ्यांना कसं शिक्षण मिळेल है ना, असा एक सुंदरसा अभियान भारताने राबवलेला आहे. आणि हा अत्यंत यशस्वीपणे राबवला गेलेला आहे, अत्यंत डायनामिकली राबवला गेलेला आहे. परंतु काही चॅलेंजेस आहेत, तर ते आपल्याला दुनियाचे पाहून घ्यायचे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, हे जे एलिमेंट्स आहेत याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन हा एक भाग आहे, इन्स्टिट्यूशन्स हा एक भाग आहे, आणि वेगवेगळ्या प्रोसेस ज्या आहेत आणि कायदे हे आपल्याला इथे बघून घ्यायचे आहेत. तर मला वाटतं, आय होप सो, तुम्हाला एक ॲनालिटिकल एलिमेंट करून दिलेलं आहे. थोडं लेंदी होतं, पण ते तुमच्यासाठीच होतं, कारण की एकदा उझरती नजर मारली आणि कोणी जर सांगितलंय असं थोडं ॲनालाइट करून किंवा दुसरं नुसतं रिपिटेशन जरी केलं तरी आपल्याला बऱ्याचशा बाबी लक्षात येतात. सिलेबसचं पारायण करणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. सिलेबसचं पारायण कराल तर तुम्ही यशस्वी व्हाल. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही जोपर्यंत तुमचं पारायण पक्क होत नाही तोपर्यंत 1 वेळा 2 वेळा 3 वेळा जरूर पहा. सावकाशपणे निवांतपणे ऐका जे काही सांगायचा प्रयत्न केलेला आहे. काही इश्यूज असतील तर जस्ट गिव्ह मी मेसेज. तुम्ही खाली जे आहे आपल्या यूट्यूबच्या खाली तुम्ही मेसेज टाकू शकता, त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळेल. काही अडचण असेल तर तुम्हाला ती सॉल्व्ह करायचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करूया. ठीक आहे. जय हिंद.